नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण उरलेल्या शिळ्या चपात्यांपासून एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी बघितल्यावर तुम्हाला खरंच खूपच आवडणार आहे. शिळ्या चपात्या टाकून देण्यापेक्षा त्याच्यापासून आज आपण एक भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला शिळ्या चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत. तसंच ही रेसिपी अगदी झटपट आणि पटकन होणारही आहे. फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट घालून आपल्याला पटकन ही रेसिपी करता येणार आहे. आता ह्या ज्या चपात्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमधून बारीक अशा करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता येथे बघू शकता की एवढं आपल्याला बारीक पावडर टाईप करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 चमचा एवढा काळा मसाला घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. तसेच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ. तीळ घातल्यामुळे आपल्या कोणत्याही रेसिपीला चव अगदी छान येते. त्यामुळे आपण येथे तीळ घातलेले आहेत आणि एक अर्धा चमचा एवढी धणा पावडर. तसेच 2 चमचे एवढं आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. जर दही आंबट असेल तर आपल्याला थोड्याच प्रमाणामध्ये घालायचं आहे आणि जर दही आंबट नसेल तर आपण इकडे 2 चमचे घालू शकतो. बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया आणि आता आपल्याला हाताच्या साहाय्याने जेवढं व्यवस्थित मळता येईल तेवढं आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. या ठिकाणी आपण हाताच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित सगळं मळून घेतलेलं आहे. दही घातल्यामुळे आपल्याला पाण्याची सुद्धा येथे गरज लागलेली नाही आहे. आता येथे आपलं हे संपूर्णपणे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला या बॅटरमधला थोडा थोडा गोळा करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ह्याला शेप द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी येथे लंबगोल असा आकार दिलेला आहे. तुम्हाला जो पाहिजे आकार तो तुम्ही इथे देऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गोल गोळासुद्धा करू शकता. या आकारामुळे ही डिश दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. त्यामुळे मी हा लंबगोल असा आकार केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे हे गोल करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपले सगळे शेप करून झालेले आहेत. दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत. आता आपल्याला एक काम करायचं आहे. गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढंच तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढं तीळ घालून घ्यायचे आहेत. तीळ व्यवस्थित सगळीकडे तेलामध्ये फुटल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेली जी रेसिपी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहेत. म्हणजे आपले जे चपातीचे आहेत गोळे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला टॉस करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळे तीळ सगळीकडे व्यवस्थित लागले जातील आणि आपले जो पदार्थ आहे तो सुद्धा खूप छान तयार होईल. प्रत्येक बाजूला 1-1, 2-2 मिनटं असं व्यवस्थित शेक द्यायचं आहे. म्हणजे आपली जी चपाती म्हणजे चपातीचा जो काही पदार्थ आपण बनवला आहे तो बाहेरूनसुद्धा क्रिस्पी होईल. तर त्याप्रमाणे आपण सगळ्या बाजूने हे जे शेप्स आहेत ते छान असे शेकवून घेऊया. खरंच सांगू ना, दिसायला जेवढे छान दिसतात ना तेवढे चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात हे. नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर शिळी चपाती राहिली तर ही डिश ट्राय करून बघा. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला अगदी चहासोबत खाण्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे ही. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.